नमस्कार मंडळी, आज आपण मटार आलू तवा पुलाव करणार आहोत। तर त्यासाठी मी राईस शिजवून घेतलेला आहे आणि कांदा टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे। इकडे तेलामध्ये जिरे अर्धा चमचा घातलेला आहे आणि कांदा टोमॅटो तेलामध्ये टाकून त्यामध्ये आता बेसिक मसाले टाकलेले आहेत। मिरची, धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि गरम मसालाही टाकलेला आहे। सर्व अर्धा अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे। कढीपत्ताही यामध्ये घालायचा आहे बरं का। अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण मिरचीचाही यूज केलेला आहे। आले लसणाची पेस्ट ही खलबत्त्यामध्ये मस्त ठेचून घातलेली आहे। आता थोडासा मसाला भाजून झाला की त्यामध्ये अर्धी वाटी मटार आणि अर्धी वाटी बटाटा घालून घ्यायचा आहे। थोडंसं त्या सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। वाफ आणून दिल्यानंतर त्यामध्ये मी 4 चमचे दही घातलेलं आहे। दह्यामुळे खूपच छान टेस्ट येते आणि वेगळं काहीतरी तवा पुलाव मस्तपैकी कलर आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे। आता त्यामध्ये जो शिजवून घेतलेला राईस आहे तो घालून घ्यायचा, वरून पसरून घ्यायचा। मस्तच कलर आलेला आहे भाजीला। आता वापरल्यानंतर कोथिंबीर पसरून घ्यायची आहे आणि नंतर आपण सर्व भाजी आणि राईस मिक्स करून घ्यायचा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। तयार आहे आपला आलू मटार तवा पुलाव।